पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील मुरगुड गावचे सूर्यवंशी पेट्रोल पंपाजवळ प्रमोद पांडुरंग भोई हा इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून 21 सप्टेंबर रोजी छापा टाकला असता आरोपी प्रमोद पांडुरंग भुई वय 33 राहणार मुरगुड याच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। सदरबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्री करता आणलेला 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 41,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध मुरगुड पोलीस ठाणे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, डॉक्टर B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय पडवळ, अशोक पवार, हिंदूराव केसरे, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, सुशील पाटील यांनी केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।